85 वर्ष वय झाले. शरद पवारांनी आता घरी बसायला पाहिजे, अशा प्रकारचं काही लोक बोलत होते, काही लोक सांगत होते. मात्र शरद पवारांनी त्या लोकांना आता दणका दिलाय आणि तो दणका असा तसा नाही, तर शरद पवार थेट राज्यसभेवर आता त्यांना पाठवलं गेलेलं आहे आणि ते आता राज्यसभेवर खासदार होणार आहेत. पण राज्यसभेवर खासदार तर होणार आहेत, पण 85 वर्ष झालं तरी हा माणूस घरी का बसत नाही? 85 वर्ष वय झालं. अगदी काही दिवसापूर्वी डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्ही आराम करा. दवाखान्यामध्ये शरद पवार ॲडमिट झाले होते, तरी सुद्धा शरद पवार हे का सोडत नाहीत, हेच आपल्याला थोडक्यात व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, शरद पवारांचा जो काही कॅन्सर होता किंवा त्यांना एक आजार होता, त्या आजाराबद्दल डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही अगदीच काही महिन्यांचे मेहमान आहेत, तुम्ही या दुनियेतून निघून जाणार आहात, तुमचं काही खरं नाही, अशा प्रकारचं डॉक्टरांनी शरद पवारांना त्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस चेकअप झालं होतं, ज्यावेळेस त्यांना कॅन्सर झाला होता, त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र त्यावेळेस शरद पवारांनी त्या डॉक्टरला सांगितलं होतं की मी जिवंत राहीन पण तू मरशील, अशा प्रकारचं शरद पवारांचं उत्तर होतं. म्हणजे मला काय होणार नाही, कॅन्सर जरी झाला तरी मला माहिती आहे मी 100 वर्ष जगणार आहे, अशा प्रकारचं शरद पवारांचं ते वक्तव्य होतं. आणि आज त्याला बराच काळ उलटून गेला, 20 ते 25 वर्ष त्याला उलटून गेले असतील, तरी सुद्धा शरद पवारांना काही झालेलं नाही. शरद पवार अजून ठणठणीत आहेत. काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती आणि त्या बातमीमध्ये शरद पवार कुठेतरी दवाखान्यामध्ये ॲडमिट झाले आणि अवघ्या महाराष्ट्रावर कुठेतरी एक संकट कोसळलं होतं की शरद पवारांचं काय बरं वाईट होतं की काय, किंवा जास्त सिरियस आहे की काय, अशा प्रकारचे प्रश्न त्यावेळेस निर्माण झाले होते. मात्र कुठलेही ते प्रश्न हे सगळे खोटे, किंवा कुठलेही ते प्रश्न जे म्हणतो आपण ते प्रश्न सगळे निरर्थक होते. शरद पवारांना त्यावेळेस काही झालं नाही किंवा त्यांची तब्येत ही बरी झाली आणि आता ते परत आले, घरी आले. सगळ्यांना वाटत होतं की आता शांत बसतील, आराम करतील, कुठंतरी राजकारणातून संन्यास घेतील, अशा प्रकारचं सगळ्यांना वाटत होतं. मात्र राजकारणातून संन्यास न घेता शरद पवारांनी राजकारणामध्ये आता सक्रिय पुन्हा व्हायचं आणि अजितदादा गेल्यानंतर पुन्हा आपला एक वारसा चालू ठेवायचा, अशा प्रकारचं ठरवलं की काय, अशा प्रकारचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. कारण शरद पवार राज्यसभेवर जात आहेत, राज्यसभेवर खासदार होत आहेत आणि त्या ठिकाणी जे काही आहे ती भाजपला तर सडेतोड उत्तर त्यांनी दिलेलंच आहे. मात्र महाराष्ट्रातील जो व्यक्ती शरद पवारांना कुठेतरी चुकीचं बोलतोय त्यांना सुद्धा हा एक मोठा धडाच मानला जातोय आणि हा एक मोठा लढा त्यांनी आता दिलेला आहे. पण शरद पवार राज्यसभेवर जाऊन खरंच काम करू शकतील का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही त्यांना तिथं लावताय, पण नुसतं त्या ठिकाणी जाऊन जर त्या ठिकाणी त्यांच्याकडून काम होतच नसेल पहिल्यासारखं, तर त्या ठिकाणी त्यांना बोलणंच होत नसेल, तर त्यांना लावून तरी राज्यसभेवर काय फायदा, अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा काही लोक निर्माण करतायत. मात्र शरद पवार बसल्या बसल्या कशा प्रकारचे डाव टाकतात, काय खेळतात, खेळ कशा प्रकारे करतात, हे आजपर्यंत महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि याच जोरावर त्यांना राज्यसभेवर पाठवलं जात आहे, अशा प्रकारची माहिती सांगितली जात आहे. आणि एक सगळ्यात मोठा डाव आहे महाविकास आघाडीचा की शरद पवारांना तिथं पाठवायचं आणि भाजपची नाचक्की करायची, अशा प्रकारचा डाव आता महाविकास आघाडीने खेळायला सुरुवात केलेली आहे. आणि हा डाव सुद्धा वस्तादाचाच डाव आहे, किंवा ही जी भाकरी फिरवलेली आहे ती शरद पवारांनीच भाकरी फिरवली, अशा प्रकारचं काही लोकांचं म्हणणं आहे. मात्र आता बघणं महत्त्वाचं आहे की यामध्ये शरद पवार राज्यसभेवर जात आहेत तर मग खरंच जात आहेत का, किंवा गेले तर त्या ठिकाणी खरंच काम करू शकतील का, आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्यांच्याकडून आता त्या पूर्ण होऊ शकतात का या वयामध्ये. वय हा खूप महत्त्वाचा आणि एक मोठा प्रश्न आता शरद पवारांच्या पुढं आहे, कारण त्यांची तब्येत जी आहे ते पहिल्यासारखे ठणठणीत नसल्याचं सुद्धा बोललं जात आहे. आणि तरी सुद्धा शरद पवार हे मात्र हट्ट सोडत नाहीत का, त्यांना अंगावर त्यांच्या लादलं गेले, हा सुद्धा एक मोठा प्रश्न याच्यातून निर्माण केला जातोय. तुम्हाला काय वाटतंय, शरद पवारवर हे लादलं गेलं असेल का, शरद पवार राज्यसभेवर
का जातायत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.